तुमचं सहकार्य खूप मोलाचं राहील. सो मी विनंती करतोय, मॅच जिंकला तर तुम्ही ज्या जागेवरती उभे आहात ना तिथे 1 तास नाचलात तरी आमचा डीजे बाळा गाणं वाजवेल, कारण की त्याला कंटाळा येणार नाही आणि आम्हाला बघायलाही मजा येईल. पण मॅच तुम्ही जिंकताय त्याचा आनंद खेळाडूंना मैदानावरती करू द्या, व्यतिरिक्त प्रेक्षकांनी नका. हा, आणि क्वालिफाय झाल्यानंतर सगळ्या मॅच संपल्यानंतर आपण संधी देतोच की क्वालिफायला तुम्ही नाचा बिंदास. मग प्रेक्षक, खेळाडू, संघ मालकाला खांद्यावरती घ्या, कॅप्टनला खांद्यावरती घ्या, जल्लोष झाला पाहिजे. पण पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये हा जल्लोष नका. ओके, मॅचला सुरुवात केली जाईल. क्वालिफायची मॅच. एका बाजूला आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव त्यांच्या विरोधामध्ये RVS फायटर इंदापूर या दोन टीम मधली लढत. एक लोणेरे विभागामधील दिग्गज संघ तर एक इंदापूर विभागातील दिग्गज संघ. इंदापूरकर एक टीम क्वालिफाय झाली आहे. आता इकडे मात्र आपण पाहिलं तर दुसरी टीम उंबारट्यावरती आहे. समीर माडिक यस ऑन स्ट्राइक. पंचांचा ग्रीन सिग्नल. अजिंक्य करकरे नॉन स्ट्राइक. प्रथमेशचा पहिला बॉल. ओ हो हो हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. स्किट झाला. हे दोन्ही टीम अशा आहेत ना, ह्या दोन्ही टीम दिग्गज आहेत. एक खळखळ प्रवास करून आली आहे तर एक आरामामध्ये 2 मॅचेस जिंकून इथपर्यंत आली आहे. तर आता ही मॅच पाहायला मजा येईल. 2 दिग्गजांमधली लढत. पहिलाच बॉल आतापर्यंतच आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. आडवा बॅटनं स्ट्रोक मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉलला थांबवलं जातं. बॉल मात्र तिथे एक सिंगल देणारा राहिलाय. थंडीचं वातावरण झालं. जास्तीचं बेनिफिट बॉलिंग करणाऱ्या टीमला या गोष्टीसाठी आहे की त्यांची जी बॉडी आहे ती या थंडीच्या वातावरणामध्ये गरम आहे, कारण की याआधी जी मॅच झाली ती त्यांनी खेळली आणि जी बॅटिंग करणारी टीम आहे ती 2 मॅच आरामामध्ये जिंकून जवळजवळ 1 ते 2 तासाच्या ब्रेक नंतर मैदानावरती खेळतात. पण हरकत नाहीये. अजिंक्य करकरे ऑन स्ट्राइक. मोठा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट फिरवली जाते. प्रथमेश वेसाळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली बॉलिंग. कधी वेगाचे टाकतोय, कधी कमी वेगाचे बॉल तो फेकताना पाहायला मिळाला. इम्प्रेस केले त्यानं RVS फायटर या टीम मधून जेव्हा जेव्हा तो गोलंदाजी करतोय. 2 षटकं कधी कधी तो हाताळताना पाहायला मिळाला आणि चांगलंच कामकाज त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिले. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा गोलंदाज सज्ज होतील प्रथमेश. ओ, याही वेळेला रिझल्ट तोच आहे. बॅटरी सुद्धा समोर तोच आहे आणि खेळपट्टी सुद्धा तीच आहे. बॉलची दिशा समोरच्या टीमची दशा करताना पाहायला मिळाली आहे. 4 बॉलमध्ये फक्त एक सिंगल आपण पाहिली, ती सुद्धा समीर माडिक यांच्या बॅटमधून आली आहे. बॉल क्रमांक 5. समोरचा बॉल आडवा बॅटनं मिड विकेटच्या दिशेला मात्र खेळला जातोय. बॉल तिथे ओमकार गुरव वेगाने येताना पाहायला मिळतील. बघता बघता एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होतीये आणि त्या 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या 2 वरती. शांत संयमी खेळ आता चालू आहे. क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन प्रथमेश वेसाळ. डान्सिंग डाऊन पुढे सरसावत डीप पॉइंटला खेळायचं होता फटका, पण त्या दरम्यान एक धाव मात्र तिथे आपण जर पाहिलं तरी त्यांना पाहायला मिळाली. बघता बघता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता झाली आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा पाहायला मिळाल्या. तर 3 धावा आहेत. 3 धावा आतापर्यंतच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकंदरीत आपण जर विचार केला तर सुरुवातीचा खेळ चालू झाला. थंडीचं वातावरण अगदी या संपूर्ण क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपण जर विचार केला तर दैवित्यमान 16 लकी ड्रॉची कुपन इकडे मात्र खरेदी केली जाते. नशीब आजमावलं जाते. शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण की ज्या वेळेला कुपन यस असं काही नाहीये. जर कुपन जो खरेदी करतोय ती जी रिसीट आपण आयोजकांच्या वतीने देतोय ती रिसीट इथे 14 तारखेला अवेलेबल करावी लागेल. चला त्वरा करा विनंती करतोय. स्पीडअप घ्यायचंय. जास्तीचा कालावधी मात्र आपण जर पाहिलं तर खर्च होताना पाहायला मिळालाय. जवळजवळ 11:47 झालीत आणि आत्ताची पहिल्या डावाची पहिलीच ओव्हर संपली आहे.
रवींद्र डवळे लोणेरेचे आहेत आणि त्यांनी 5 कुपन लकी ड्रॉच्या इकडे खरेदी केल्यात. पहा, म्हणजे सगळ्यांनाच बाईक घरी न्यायची आहे. सगळेच जण मात्र आतुरतेनं कुपन खरेदी करतात. बॉल निघाला ऑफ स्टिकच्या बाहेर आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलची घोषणा होताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव होती. ही मॅच चांगली होईल, ही मॅच सुद्धा रोमहर्षक होईल आणि ही मॅच सुद्धा रंगेल. पुढचा बॉल यावेळेला फटका खेळला जातो डीबॅक्सच्या कव्हरला. 38 सर्कल क्लिअर केलं समीर महाडिक या मॅच मध्ये. या पहिल्या डावामध्ये पहिला चौकार खेळत आहेत. इथे मात्र आपण 8 धावा धाव फलकावरती. इथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेताना पाहायला मिळते. थर्डमॅनच्या दिशेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं या शिवा देखील तिकडे. इंदापूर विभागाला बिलॉंग करतात. इंदापूरचे खेळाडू आहेत. डावखुरे हाताचे घातकी फलंदाज. बराचसा कालावधी त्यांनी गाजवलाय आणि निश्चितपणे चांगलं क्रिकेट सातत्यपूर्ण त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज सुद्धा फिल्डिंग चांगली. बॉलिंग मार्क वरती श्रेयस साळवी. हाफ ट्रॅकर गॅप मध्ये खेळायचं होता. नाही नाही नाही, हवा तसा फटका आला नाहीये. कारण की जो फटका गरजेचा होता तो फटका मात्र आपल्याला पाहायला मिळाला नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. धावा येणं गरजेचं आहे. पहिला डाव चालू आहे या मॅचचा आणि पहिल्या डावामध्ये समीर महाडिक समोर. पुढचा बॉल बाहेरचा बॉल बाहेरचा बॉल आहे बाहेरचा बॉल आहे. यस, निश्चित आपण जर पाहिलं तर आमच्या पंचांच्या माध्यमातून कळवलं जात आहे की अवंतर स्वरूपाची आपण जर पाहिलं तर धाव इथे मिळताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची एक धाव मिळते. धावा येतात सिंगलच्या साह्याने. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. हा बॉल पुन्हा आपण पाहतोय पुन्हा बाहेर चाललाय. येस, बघा खेळाडू, मी तुमचं लक्ष वेधेन की जर 3 स्टिकच्या मागे बॉल पडला तर किती बाहेर पडतो तो वाईडच आहे. दोन वेळा बाहेर टाकला आणि हा ट्रॅप असावा मी म्हणेन. बॅटरला शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न प्रयत्न. बघा, मी म्हंटल ना, ज्या ज्या वेळेला बॉलर हा ब्रह्मास्त्र वापरतो ना की वाईड वरती जास्तीचं लक्ष, त्यावेळेला कीपर एकच सांगत असतो एक वाईड गेला तरी चालेल पण बॉल ऑफ स्टिक वरती ठेव. कारण की कधी कधी त्या बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करताना बॅटरची एज सुद्धा लागते. डान्सिंग डाऊन पुढे सरसावत. येस, पुन्हा डॉट बॉल. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट. पुढे ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय आणि बघता बघता अजून एक डॉट बॉल. प्रेशर, दबाव हा संपूर्णतः या मॅच मध्ये पाहायला मिळाला. आता असं वाटतंय थंडीचं एवढं वातावरण झालंय तर षटकार चौकार जास्तीचे बघायला मिळतील की नाही. श्रेयस साळवी युवा खेळाडू आहेत. लाजबाब त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. मी म्हणेन श्रेयस जरी ताकद त्याच्याकडे जास्त नसेल पण टायमिंग त्याचं खूप चांगलं आहे. कारण की तो बॅटिंग सुद्धा अप्रतिम करतो. ते पाहिलं आपण. पुढचा बॉल बॅटची कडा. यस, मी आधी सांगितलं होतं वाईड एक गेला तरी चालेल. हे ट्रॅप होता आणि त्याच्यामध्ये समीर महाडिकला फसवलं, थांबवलंय आणि मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पहिली विकेट.
खूप सारी थंडी पाहायला मिळते. जवळ जवळ म्हणजे प्रेक्षकांनी एवढा प्रतिसाद दिलाय ना युट्यूब लाईव्ह वरती, आयोजकांचा विजय आहे. प्रेक्षक वर्ग इकडे सुद्धा उपस्थित राहतात, पण जास्तीची थंडी ज्यांना लागते ते लाईव्ह वरती मॅच पाहतात. जवळ जवळ 3000 लाईव्ह व्ह्यू मगाच्या मॅचला होते आणि आता 1500 आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. श्रीजित चव्हाण लकी ड्रॉ नशीब आजमावतात. आपलं तिकीट टू व्हीलर साठी इथे मात्र आपण पाहतोय जद्दोजहद. 200 रुपयाचं कूपन आणि त्यानंतर इथे मात्र आपण जर पाहिलं तर 200 रुपयाच्या या कूपन वरती टू व्हीलर घरी नेण्याची नामी संधी. चांगला बॉल, त्याहून चांगला फटका खेळलाय पण लांबी नाही, उंची बरीच. बॉलच्या खाली तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर नयन सत्वे येताना पाहायला मिळतात. फलंदाज क्रमांक 2 अजिंक्य करकरे मैदानाच्या बाहेर. हॅलो, त्याच वेळेला आपण पाहतोय संदीप माने भावी सरपंच शिरवली यांच्यातून 500 रुपये, रफिक परदेशी निजामपूर यांच्यातून 500 रुपये, सिद्धेश गावडे विरार यांच्यातून 500 रुपये असे 1500 रुपयाचं कॅश प्राइज संदीप कुर्मेसाठी जीपे झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील स्वागत. खूप चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 3 अद्याप सुरू आहे. अगदी 12-2 सध्याची परिस्थिती. आता सगळेच आपण पाहतोय एनर्जेटिक आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली कामगिरी करतात. आरव्हीएस फायटर इंदापूर हा संघ, परंतु समोरचा संघ देखील 2 मॅचेस लगातारचे जिंकून मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पुढचा बॉल आक्रमण तर गेलाय, ऑन साइडला भिरकायचं होता, तिथे आपण पाहतोय फिल्डर कोणतीही चूक करत नाहीयेत. धक्का क्रमांक इथून आपण पाहतोय 3 मैदानाच्या बाहेर. आमचं ठरलंय. सरपंच सरपंचाचा संघ सध्या पडतोय मैदानावरती भारी. वैष्णवजी साठे काय स्माइल, वा. रणजित भाई मालोरे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर यस रणजित भाई सुद्धा इकडे उपस्थित. रणजित भाई या व्यासपीठावरती या. संघ जिंकलाय तसे रणजित भाई इकडे उपस्थित सुद्धा राहिले, कारण की यस सर. तीन आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद झालेत 12 या आकड्यावरती. प्रथमेश बैसल आपण पाहतोय खेळपट्टीवरती दाखल झालेले पाहायला मिळतात. रवींद्रजी ढवळे साहेब मॅन फ्रॉम लोणेरे यांनी 5 कुपन इकडे मात्र खरेदी केल्यात लकी ड्रॉच्या. रियांश स्वप्नील पानवलकर अर्थात बंटी पानवलकर यांचे पुत्र आहेत, त्यांच्यामधून देखील आपण पाहतोय एक लकी ड्रॉचं कुपन. यस निश्चित पहिला डाव जो चालू आहे तो पहिला डाव रंगेल.
ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. उत्तर नव्हतं शुभमकडे. शुभम मात्र मैदानावरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतं. आता आपण म्हणतो ना, जी एखादी मॅच जिंकल्यानंतर एनर्जी क्रिएट होते, पण हरता हरता जिंकल्यानंतर डबल एनर्जी क्रिएट होते आणि ते झालंय. चांगला बॉल पुन्हा लाईन लेंथ मिरिट वरती प्रथमेश बेसळ गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. महेंद्र शेठ वाडवळ यांच्या वतीनं संदीप कुर्मेसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस. 11 बॉल टाकलेत प्रथमेशनं, 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट संपादन करताना पाहायला मिळालाय. बॉल ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत नयन कामगिरी केली पहिल्या मॅच मध्ये आणि जिथे आवश्यकता होती तिथे कामगिरी केली दर्शनने. हे एका घरातील बंधू मात्र खेळपट्टीवरती आले आणि ते मात्र सगळ्यांची मन जिंकून गेले. हे महत्वाचं आहे. प्रियांश स्वप्नील पानवलकर यांचं कुपन आपण पाहतोय लकी ड्रॉ. चला बघता आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपला. काय कौतुकास्पद बॉलिंग केलं. प्रथमेशचं कौतुक मी करेलच, कारण की 2 ओव्हरमध्ये 4 धावा 2 विकेट त्यानं संपादन केल्या. जवळजवळ बॅटचा फ्लो जो आहे ना, बॅटचा फेस ओपन करून दिला नव्हता आणि आता पुढचे 3 ओव्हर बाकी आहेत. यदा कदाचित क्वालिफायच्या मॅच मध्ये लो स्कोरिंग होईल का, आणि समोरचा असा संघ आहे की आतापर्यंतची हाय स्कोरिंग मॅच क्लिअर करून ते इथपर्यंत आलेत आणि मग त्यांच्या समोर किंवा एवढ्या धावा पुरेशा असतील का, हा प्रश्न चिन्ह आहे. पुढचा बॉल सागर पाशीलकर स्वतः स्टॉफ ऑन खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आडवा बॅटनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि बघता मैदानाच्या आतमध्ये एक चांगला आणि अजून एक बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल, जिथे लेग बाईटची सिंगल स्कोर कार्ड वरती लागली आहे. 14 धावा धावफळकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहा ना, म्हणजे कमिटी म्हणते या मॅच मध्ये कोणी जिंकला तरी आमच्या कमिटीचा एक मेंबर सुपर 8 मध्ये जाणार आहे. एक ऑलरेडी गेलाय, डीजे बाळा. त्यांचा आवाज फायनल झालाय सुपर 8 मध्ये. पुढचा बॉल हो इकडे मात्र आपण जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळेल. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. सागर पाशीलकर मात्र आता ते सुद्धा लयमध्ये येत आहेत. संदीप कुर्मेंनी मात्र आपण जर पाहिलं तर वेगळाच थाट दाखवला आणि मग त्यांच्या साथीला दर्शन यावेळेला फटका चांगला आहे. बॉल हवेत, नयन सत्वे बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती चौथा धक्का बॅटिंग करत असणारी टीम आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव टीमला. मैदानाच्या आतमध्ये चित्र थोडं संजय सर विचित्र दिसायला लागलंय, कारण की क्वालिफायची मॅच आहे आणि आता तुम्ही जर इथे ही संधी जर हुकली तर मात्र माणगाव प्रीमियर लीगची वाट नव्यानं 365 दिवस पाहावी लागणार आहे. बॅटची एज, तदनंतर बॉल थर्डमॅनला निघालाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली होताना पाहायला मिळेल. शिवा आहेत, शिवा डिगे एक वेगळीच भिंत उभी केली आहे तिकडे. बॉल सुटणार नाहीये, तो वेगानं धावतो, तो बॉलला थांबवतो, तो चपळ आहे, तो हुशार आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि म्हणून तो थर्डमॅनला उभा आहे. कारण की शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग या जागेवरती उभं राहणं तेवढंसं सोपं नाहीये संजय सर. खूप स्ट्रगल करावा लागतो. कधी बॉल फिरतो ऑफ साईडला, कधी लेग साईडला, तर कधी जास्तीची उसळी घेऊन बॉल वरतून निघून जातो. या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा असणं गरजेचं आहे.
समोरचा बॉल पुन्हा डबा वाटणे खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता स्क्वेअर लेगला बॉल बॅटच्या वरच्या दिशेला लागल्यानंतर शॉट पॉइंटला निघाला आणि बघता बघता तिकडे अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 16 धावा. 16 का डोळा दाखवावा लागेल मैदानावरती. पुढचा बॉल अनोख्या शैलीचा फटका खेळायचा होता. चांगला बॉल पाहायला मिळतं. बॅटर स्टफल होऊन खेळण्याचा जास्तीचा प्रयत्न करतात. ऑफ स्टिक म्हणजे सोडल्या जातील. संजय सर काय वाटतं या मॅच बद्दल एकंदरीत आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमची थोडी का होईना आपण जर पाहिलं तर एनर्जी कमी पाहायला मिळते. थंडावलेत ते कारण की 1 ते 2 तासाचा जास्तीचा ब्रेक मिळाल्यानंतर आता स्कोर कार्डचा आलेख आहे जो वरती जायला पाहता तो हळूहळू हळूहळू आता खाली आलेला पाहायला मिळत आहे. सन्माननीय अनुजी पवार साहेब इकडे उपस्थित राहताना पाहिले मिळतात. साहेबांचं माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं विशेष मान सन्मान केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिकडे संजयजी शिंदे सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा मान सन्मान करूया. आपण आलात या कार्यक्रमाची शुभ वाढलीत मनपूर्वक आभार. यस मैदानावरती एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होतोय. मी कॉमेंट्री बॉक्समध्ये डीजे ब्रेक घेतोय. डीजे बाला यांच्याकडून एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा या मॅचच्या दिशेनं लगेचच येऊया. पहलगावचे कोच म्हणजे क्रिकेटचे धडे ज्यांनी पहलगावाला शिकवले असे सन्माननीय योगेशजी कोरपे साहेबांना मी विनंती करेन आपण या आपला विशेष सन्मान आहे त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी सनीलजी कोरपे आणि सुनीलजी वाघोसकर यांनाही विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या आपला विशेष मान सन्मान आम्ही या माणगाव प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. निश्चितपणे आपण आलात आपला मूल्यवान खर्च केलात आणि पहिल गावाचं क्रिकेट पुढे जावं यासाठी तुम्ही खूप सारी धडपड करताय त्याबद्दल निश्चितपणे माणगाव प्रीमियर लीगच्या या मुख्य व्यासपीठावरती आपला केला जाईल विशेष मान सन्मान. चांगला बॉल ब्लॉक होल लेनचा होता. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑनला तिकडे फिल्डर आहे थोडा का होईना मिस फील्ड पाहायला मिळते. बॉलला थांबवत असताना बॉल तिथे मात्र अगदी पायाला लागला आणि थोडा फुटबॉल पाहायला मिळाला आणि अशा स्थितीमध्ये 1चं रूपांतर 2 मध्ये झालं आणि 2च्या साह्याने टीम 18 वरती पोहोचली. संजय सर एकंदरीत या मॅचची परिस्थिती बघता काय वाटतं किती धावांची टोटल बघायला मिळेल 6 ओव्हर मध्ये? अगदी आपण पाहतोय 15 ते 20 मिनिटं अगोदर खूप सारा धावांचा पाऊस पडत होता परंतु त्यानंतरला अगदी पाहतोय बॉडी आता चार्जअप झाली आणि काय गोलंदाजी केली आहे आरव्हीएस फायटर. परंतु यावेळी आपण पाहतोय लॉफ्ट करायचं होतं. पुन्हा एकदा खेळाडू डीप मध्ये कोणतीही चूक करत नाहीयेत. आणखीन एक धक्का क्रमांक 5वा इथून पुढे मैदानाच्या बाहेर. हा ना म्हणजे 18 या आकड्यावरती जवळजवळ अर्धा संघ बाद झाला. बॅटिंग करत असताना बाजई स्पोर्ट्स नागाव टीमचा एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर एका मागोमाग एक लागलेले धक्के आणि ते धक्के सोसण्याची ताकद आहे का हे सुद्धा पाहावं लागेल. इथून पुढे डावाला आकार उकार द्यावा लागेल. दोन्ही बॅटर अगदी पाहतोय आता मात्र सेट नाही आहेत परंतु संघ संकटामध्ये आहे. इथून पुढे तुम्हाला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुढचा बॉल ओमकार बॅटची एज होती आज यदा कदाचित पहा आधीच एका मागोमाग एक विकेट घेत आहेत आणि इथे सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपाची विकेट त्यांना पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर.
सागर पाशीलकर यांच्याबद्दल आपण म्हणत होतो की अस्टनच्या मागे अद्याप कॅच पकडण्यामध्ये ते असफल राहिलेत. मग पहिली मॅच किंवा शेवटची? ब्लॉक कोलिनचा बॉल होता, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. रणजित सर इकडे मात्र खूप खुश आहेत. आता काही नको, एकदा मॅच संपल्यानंतर काही ते बघू. धाव संख्या 18. पुढचा बॉल मोठा मोठा फटका आलाय बोलावेत. आणि यस, बऱ्याचशा कालानंतर संयमाचे बांध तोडणारा हा षटकार. इथे मात्र आपण पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वरती, 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. पुढचा बॉल, ओ हो 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 हो, यावेळेला चांगला बॉल, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय. अजून एका डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 24 वरती 6, 5 षटकांचा खेळ संपला. आता जर इथून पुढे एक सन्मानजनक धावसंख्या किंबहुना समोरच्या टीमला बॉल टू रन इक्वेशन जरी द्यायचं असेल ना, तर या ओव्हरमध्ये 15हून अधिक धावा आल्या पाहिजे. जिथे शेवटचं षटक आहे, नाराजी व्यक्त केली जाते प्रेक्षकांच्या माध्यमातून. कारण की जर जी मगाची मॅच झाली ना संजय सर, ती जर क्वालिफायची असती ना तर खूप मजा आली असती. पण मी म्हणेन ही मॅच अजून संपली नाहीये, दुसरा डाव बाकी आहे. जर बॉल बॅटिंग करत असताना आई बाजाई स्पोर्ट्स नागाव संघाचा सीमारेषेच्या बाहेर नाही गेला तर यदा कदाचित RVS फायटरला सुद्धा थांबवलं जाऊ शकतं. क्रिकेटचा खेळ जसा आहे, जिथे आपण पाहतोय काही घडू शकतं कोणत्याही क्षणी. त्यामुळे अर्ली सेलिब्रेशन हे महाग ठरू शकतं. मॅच अजूनही सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा टप्प्याचा बॉल होता, बॅटची कडा घेतली पाठीमागच्या दिशेने. फिल्डिंग चांगली राहिली या टीमची. बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला, म्हणजे तुम्ही ध्येयरेषेवरती जाऊ नका, त्याच्याकडे अनुभव आहे. ज्या वेळेला बॉल टप्पा पडला ना, बॉल जवळजवळ यष्टीरक्षकाच्या मागे पडला होता, पण ते धावत पहिले फाईन लेगला आले होते. हा एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स मॅटर करतो. कारण की आपण म्हणतो ना की अनुभवाचे बॉल पाठीशी असतील तर मात्र यशाच्या उंच उंच शिखरांवरती जाण्यासाठी थोडं जास्तीचं स्ट्रगल करावं लागत नाही. टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला. यस, व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून आमचे देसाई सर. थंडी एवढी पडली आहे तरी सुद्धा आमच्या पंचांना एक्सरसाइज करावी लागते. स्क्वेअर लेग अंपायर आमच्या आरामामध्ये आहेत. आणि तिसरे पंच तर एकदम आरामात. पण खूप छान अंपायरिंग आमच्या तिन्ही पंचांच्या माध्यमातून. JP पॅनल मुंबई पासून चा प्रवास इथपर्यंत केला. यावेळेला बॉल कुठपर्यंतचा प्रवास करतोय? यावेळेला बॉल लॉंग ऑन क्लिअर होतोय आणि पुन्हा 6 धावा. कौतुक करावं लागेल आमच्या डीजे मास्टरचं देखील. अगदी महत्व शांत पद्धतीने सध्याच्या घडीला मॅच सुरू आहे, त्यामुळे काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे आणि ते गीत आपण ऐकलं. नाव बॅक टू द क्रिकेट. जावेद मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेला टप्पा पडला, जास्तीची उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. कोणती ऍक्शन नाहीये पंचांच्या माध्यमातून. म्हणजे तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची घोषणा होताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्या कमिटीची बातच न्यारी आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला, बॅकस्टेज काय होतंय ना ते तुम्ही आवर्जून युट्यूब वरती मी तुम्हाला दाखवेन. पुढचा बॉल, मोठा फटका खेळलाय. बॉल याही वेळेला हवेत, पण सरळ आपण पाहतो नयन सत्वेच्या हातामध्ये एक सेफ हँड, वेल जज कॅच मैदानावरती. फलंदाज बाद. मग मला काय म्हणायचं आहे, रात्री लाडाच्या पाहुण्यानी
रात्री लाडाच्या पाहुण्यानी जवा गोधडी भिजवली मुतानी. आजचा बघितला नसेल तर आजचा सुद्धा बघा. आज सुद्धा येस रणजित भाईंनी बघितलाय. येस, आपण स्क्रीनवरती देखील आपण लावणार आहोत तो ब्लॉग काही क्षणामध्येच, जो कालची आम्ही मजा केली आहे. येस, आणि आज मला वाटतं खऱ्या अर्थानं फन डे होता. खूप सारे आपल्याला अगदी स्टेज वरती असेल किंवा मग मैदानाच्या बाहेर असेल, खूप सारी मजा मस्ती आपल्याला पाहायला मिळेल. समेत मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. पुढचा बॉल सडवा बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेला. बॉल मात्र तिकडे प्रस्थान होताना पाहायला मिळालं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर तिथे धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली ना तर तेवढी हवीशी येत नाहीये, पण धावा आल्या पाहिजे. धावा कशाही हो, कारण की धावांचा दुष्काळ या मॅच मध्ये पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34. फुलटॉस समोर खेळायचा होता. नयन सत्वे आज फॅमिकॉल घेऊन आलाय. हा जवळ आपण पाहतोय 4 ते 5 कॅच त्यानं आरामामध्ये पकडलेत. 8 कॅच पकडलेत. नयनसाठी टाळ्या झाला पाहिजे. काय फिल्डिंग. 8 कॅच पकडलेत आणि 8वा धक्का सुद्धा बाद. हा गाणं आहे ना खास सागर पाटील यांना डेडिकेट केला जातो. आणि ते आज इकडे आले होते म्हणून त्यांना फॉलो करताना डीजे बाळा आमचे पाहायला मिळाले. 35चं टार्गेट आहे. 36 बॉल आणि 35 धावांची गरज. ते सरसेल सर, सागर पाटील आमचे स्पॉन्सर देखील आहेत मानगावचे. ते आपले सागर पाटील पारगावचे जे पनवेल वरून आले होते. खास त्यांची रॉयल एंट्री आपला पाहायला मिळेल. परंतु या स्क्रीनवरती आपण आता मिस्टर हर्ष मुंडे यांचा व्लॉग आपण प्ले करतोय. येस, आपण पाहतोय ब्लॉग प्ले झालाय. सुरुवात एकदम पाहतोय आमचे अभय पाटील सर. बाजूला के सरकार सुपरस्टारचे सर्वे सर्वा निलेश केसरकर आणि त्यांच्या बाजूला टेनिस क्रिकेट 23-23 चा ऍडमिन म्हणजे ओंकार सोनकर. आज शुभमदाची मॅच होती तर त्याला बोललो कसा खेळशील ते सांग आणि आपले ब्लॉग आतापर्यंतचे तुला कसे वाटतात. तर बोलते 1 नंबर. थोडा संजय सरांसोबत मस्ती मजाक करत होतो. तो 12वा प्लेअर बघा किती पाठी खुश झालाय. आणि जसं त्याला समजलं कॅमेरा माझ्यावर, त्याला कशी ऍक्टिंग करते बघा. मस्त ऍक्टिंग, 0 मार्क. एवढ्यात एंट्री झाली मंगू जाधव. डॅशिंग, रोज वेगवेगळी ड्रेसिंग, नाद आहे काय. आणि मग 24 लाईव्ह इव्हेंटनी पण नाद केला. डायरेक्ट आपला ब्लॉग लाईव्ह स्क्रीनवरती, युट्यूबला सुद्धा लाईव्ह सोडला आणि ग्राउंडवरती लाईव्ह स्क्रीनवरती पण दाखवला. हा कॅमेरामॅन आहे हो. मॅच संपते कधी आणि हा खाली येते कधी. हा बघा, हा त्याचा कॅमेरा. इनिंग संपली का आला खाली स्टेजवर. कसा काम करायचा. आता मानगाव तालुक्यात पंचांना सगळे टेन्शन आलंय, कारण की स्वतः राहुल बक्कम यांनी पंचांचं काम करायचा निर्णय घेतला. बघा, पंचांच्या पोटावरती पाय द्यायचा. पंचवालचा पोटच एवढा मोठा आहे, देऊ दे पाय. हा महेंद्र अंधेरे बोललो आज तरी काहीतरी खेळेल. भाऊ बोलते काय करणार, बॅटच नाही चालत. जाऊ दे आता काय बोलू. हा बघा, हे जी उद्या मॅच आहे ना, तर कसला टोकून बघते कोण कसा खेळतोय तो. अरे तू खेळ पहिला. आज रोहित दादाला बोललो आपल्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोल, तर तो असला बोलला की भाई आपली छाती 2 इंच बाहेर आली. ऐका तुम्ही पण. हर्षल म्हणजे एक माणगाव तालुक्यामध्ये फेमस असं समालोचक आहे आणि आम्हाला दरवर्षी हर्षल लागतोच. त्यांचे जे शब्द आहेत ते हृदयाला लागलेले असतात. कालचा जर तुम्ही बघितला शंतनू महाडिक, खरंच शंतनू महाडिक काल खूपच चांगला खेळला, पण खेळताना हर्षलचे जे शब्द होते अंगावर काटा आणणार होते आणि त्यासाठीच आम्ही हर्षलला दरवर्षी बोलवणार. रोहित दादानं खूप सारा धन्यवाद बोलला आणि बोलले याला बोलत चल आता भूक लागली जेवायला दे. हा बोलते ही घे खूप पण जाय ऐशकेर. जेवायला जातो तेवढ्यात आपले मित्र अमीन नदाब सर आपल्याला भेटले, जे दरवर्षी आपल्या स्पर्धेला भेट देतात आणि काहीतरी गिफ्ट देतात. त्यांना थँक्यू बोललो. मग आलो जेवायला.
आज व्हेज होता तर यांची सगळ्यांची तोंड बघा कसं गप मान खाली टाकून हळूहळू जेवतायत. काय बोलायचं, जेवून आलो तर इच्छा झाली बोला अजून 2 चपात्या खायला. Yes, आणि झालं ना की एक नंबर काम होईल. बोलते राहू दे हर्षलजी, तुझ्यानी काय व्हायचं नाही. बोलत जाऊ दे. सन्माननीय त्याचे अध्यक्ष उदय शेठ, झाली बस का पावडर लावून मानगावच्या गाण्यावरती एकटच नाचत असतात ना. सन्माननीय उदय शेठ डाळ साहेबांच्या वतीनं डान्स मारला जे युवा उद्योजक आहेत इंदापूरचे कमिटीचा नाद दीपेशजी माने सर, हर्षलजी मुंडे सर आणि स्वतः मी संजय शिंदे तिघांसाठी आपण कॉमेंट्रीसाठी 500 असे टोटल 1500 रुपये आलेले आहेत. त्यामुळे धन्यवाद उदय शेठ डाळ साहेब, आमच्यावरती असंच प्रेम राहू द्या. यस, भावी सरपंच आहेत ते मंगू शेठ जाधव यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. भावी सरपंच उदय शेठ डाळ साहेबांच्या वतीनं तिन्ही कॉमेंटेटरसाठी 500 असे 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिले. त्यामुळे खूप सारे आभार. या लाईव्ह वालची नाटकं बघा, जसा काय याला चहा पाण्याच्या कार्यक्रमाला व्हिडिओ पाठवायचे लगेच सगळं सेट करायला लागला. बघा आणि त्याच वेळेला रणजितभाई मालोरे यांच्या मदतीतून पाहतोय संदीप गुरमेला मागच्या मॅच साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि व्लॉग आपण पाहतोय. मी सोडून येतो त्यांना, तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्लॉग संजय गडे सुरू आहे आणि अशा पद्धतीने एंड अप झालाय व्लॉग. त्यामुळे युट्यूब वाहिनीवरती आपण हर्षल मुंडे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सारी मजा मस्ती, मी तर म्हणेन येस मॅच सुरू होण्याआधी तुम्ही जर मोबाईल काढलात आणि त्या चॅनलला युट्यूब वाहिनीवरती सबस्क्राईब केलात, अगदी महत्त्वाचे जवळपास 750 सबस्क्रायबर आहेत. आपण इथून पुढे MPLच्या निमित्तानं मानगावकरांच्या वतीनं आपण हर्षलजी यांना 1000 सबस्क्रायबरचा टप्पा आपण देणार आहोत. जावेत मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला सुरुवात. बॉन्ड ट्रॅक वर देऊन पाहतोय रोहिदास, पहिला बॉल त्याच्यावरती आखूड टप्प्याचा बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पाठलाग सुरू आहे तो पर्यंत मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय 2 धावा. या दुहेरीने सुरुवात केली आहे. टार्गेट आहे या मॅचचं आपण जर पाहिलं तर 35 धावांचं, 36 बॉल मध्ये 35 बनवायच्या. आणि अशा स्थितीमध्ये आपण जर विचार केला तर बॅटिंग मार्क वरती आपल्याला सलामीची जोडी ओमकार आणि संदीप आपण पाहतोय. रिवर्स ओमकार गुरव त्याच्या बॅट मधून येतोय स्विच हिटचा हा षटकार. अनुजजी पवार साहेब यांच्या वतीने या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज येतो. ओमकार गुरव आक्रमक रूप धारण करताना पाहायला मिळालंय. पुन्हा हा ट्रॅकर बॉल आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता आणि आता बॅटिंग करताना ज्या धावा झाल्यात ना संजय सर पहिल्या डावामध्ये, त्याच वेळेला बॉलिंग करणारी आता जी टीम आहे त्यांनी पहिली बॅटिंग केली, पण त्यांची आता बॉडी लँग्वेज सांगून जाईल की या मॅच मध्ये काय झालंय. यस, विनंती असेल उदय शेठ डाळ साहेब आपण व्यासपीठावरती या, व्यासपीठावरून आपण या मॅचचा आनंद घ्या. साहेबांचे मनपूर्वक आभार मानू की त्यांनी प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की खेळाडूंचाच उत्साह वाढवला जात नाही, समालोचकांचं सुद्धा वाढवलं जातं लक्ष त्यांनी आमच्यावरती ठेवलंय की मग ना आम्हालाही कॅश प्राईजच्या स्वरूपामध्ये जे बक्षीस दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. इंदापूरची एवन जोडी आहे, अगदी आपला मित्राचा संघ जिंकतोय म्हणून ते सुद्धा जल्लोष करत आहेत. उदय शेठ डाळ, रणजितभाई मालोरे ही एवन जोडी आपण पाहतोय आणि एका मित्रासाठी दुसऱ्या मित्राचा जल्लोष आपण मैदानाच्या बाहेर पाहतोय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावपकावरती अद्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे 9व्या आकड्यावरती. यस, मैत्रीचं नातं, कारण की क्रिकेटच्या खेळानं तुम्हा आम्हा सर्वांना काय दिलं तर एक वेगवेगळी मैत्री दिली. एक विविध विभागातील आपण जर पाहिलं तर मित्र या क्रिकेटच्या खेळाने दिलेले आपल्याला पाहायला मिळाले. आज तुम्हा आम्हा सगळ्यांचीच ओळख मात्र आपण जर पाहिलं तर कोणी करून दिली तर या क्रिकेटच्या खेळानं करून दिली. आज माणगाव तालुक्यातील संपूर्ण विविध विभागातील हे कमिटीचे सदस्य कुणी दिले, या क्रिकेटच्या खेळाने दिले. अध्यक्ष प्रत्येक विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, खजिनदार उपाध्यक्ष प्रत्येक विभागातले पाहायला मिळतात, पण हे क्रिकेटच्या खेळानेच दिले. आणि म्हणूनच का होईना हाच क्रिकेटचा खेळ या संपूर्ण मित्रांच्या साथीनं सगळ्यांच्या आपण जर पाहिलं तर समधीनं या माणगाव नगरीमध्ये एक मोठा क्रिकेटचा सोहळा या मित्रांनीच घडवून आणलाय. सगळं काही मैत्रीमध्ये, जर मैत्री कट्टर असेल ना संजय सर, तर मात्र अशक्य ही गोष्ट शक्य करता येते. आणि निश्चित मैत्रीचं नातं खूप महत्वाचं आहे.
कारण की आपण म्हणतो ना, रक्ताचं नसलं तरी काय झालं, हे नातं आमचं जीवा पलीकडचं आहे आणि ते मैत्रीचं नातं हे मात्र जपत असताना माणगावची ही स्पर्धा बहरताना आपण पाहतो. समीर महाडिक बॉलिंगला, बॅट कट गॅपमध्ये खेळायचं होतं, थर्डमॅनला चांगलं फिल्डिंग थांबवलं जातं. समीर महाडिक एक महत्वाचे गोलंदाज असतात. 2 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच त्यांनी बॉलिंगच्या जोरावरती घेतली. जवळजवळ 8 विकेट त्यांनी संपादन केला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये 24, दुसऱ्या मॅच मध्ये 8 आणि आता तिसरी मॅच चालू आहे. निश्चितपणे तुम्ही विषय जो छेडला आपण पाहतोय मैत्रीचा, आज जर क्रिकेट नसतं तर आपणही एकमेकांच्या अगदी पाहतोय मित्र झालो नसतो. खूप सारे मित्र तुम्हाला नाही मिळाले असते, जो तो अगदी आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा मग कामामध्ये असेल बिझी राहिले असते आणि त्यानंतरला मग जो जीवनाचा खरा आनंद आहे बॉल विथ पहिली विकेट, पहिला धक्का आपण पाहतोय. ओमकार गुरव याचा 35 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या बाहेर. येस, केसरकर साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचेल की उद्या चीफ गेस्ट कोण असतील. आज सागर पाटील यांना आपण पाहिलं, उद्या कोण असतील ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. प्रेक्षकांना देखील ते जाणून घ्यायचंय. खऱ्या अर्थानं खूप सगळेजण वाट बघत असतात उद्या काय होणार आहे. मॅचेस तर सुरू असतात, परंतु आज आपण पाहिलं सागर पाटील यांची रॉयल एंट्री, एक समालोचक म्हणून त्यांची आपण एंट्री केली. त्याच नंतर आपण पाहतोय उदेश डाळ, अविनाश नलावडे यांची रॉयल एंट्री, आपण ग्रँड एंट्री मी तर म्हणेन. जवळपास 14 फोर व्हीलर होत्या आणि त्यामधून त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. उद्याच्या सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलात तर मग इंस्टाग्राम वरती ही रील व्हायरल होईल, परंतु उद्या काय ती माहिती देखील पोहोचेल. डावकुरा आता सपाटर अगदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे अर्थात 12 या आकड्यावरती 26 मध्ये तेबीची गरज आहे. या सबक आपण पाहतोय समोर उडवलाय, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय दमदार चौकार. हर्षलजी, उद्या आणखीन एक रॉयल एंट्री आपण पाहणार आहोत, ती म्हणजे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत करवली, आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व संतोषभाई खडतर यांची रॉयल एंट्री आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगळं आहे. आज एक खऱ्या अर्थानं हा सण आहे, सोहळा आहे आणि त्याच वेळेला आपल्याला त्यांची एंट्री पाहायला मिळेल. फेस्टिवल म्हणून आपण पाहतोय खूप सारे फेस्टिवल मानगावमध्ये होत असतात, परंतु क्रिकेटचा फेस्टिवल हा मानगावमध्ये अगदी पाहतोय 9 दिवस चालणारा. सोळाला 1 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. येस, या बॉल नंतर आपण डीजे बाला स्टँड कडून मागणी येते की आमच्याकडे कॅमेरा फिरवा, त्यांना जल्लोष करायचा आहे. निश्चितपणे आपण तुमच्याकडे कॅमेरा फिरवू आम्ही. या बॉल नंतर फक्त आवाज मित्रांनो जोरात आला पाहिजे. या बॉल नंतर आम्ही तुमच्याकडे कॅमेरा फिरू. एकदम पाहतोय डॉट बॉल तर इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळते. येस, कॅमेरामॅनला विनंती असेल एकदा डीजे बाला स्टँड कडे आपण कॅमेरा मूव्ह करूयात, जिथे आपण पाहतोय भावीनगर सबेक डीजे बाला. येस, आपण पाहतोय. चला मित्रांनो, कॅमेरा तुमच्याकडे आले, आवाज होऊन जाऊ द्यात. इंदापूरकर एकदम पाहतोय आज मात्र आवर्जून आलेत, आक्रमण केलंय, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एकदम पाहतोय. पाठलाग तर सुरू आहे, बॉल थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे विजयाच्या जवळ जाताना संघ आपण पाहतोय.
RVS फायटर इंदापूर. त्यांच्यातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदम पाहतोय प्रोटेक्शन ठेवलं होतं, बॉल थांबणार नाहीये. अनदर बिग हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा एकदा अनुराज पोपर यांच्यामधून 200 रुपयाचा कॅश प्राइज. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. मंगू शेट, आज आपल्याला बॅकस्टेजला आपण पाहतोय ना, जी आपण कमिटी डान्स करतो किंवा मजा करतो, आज मला वाटतं उदय शेट डाळ, रणजितभाई मालवरे यांना आपण जॉईन करून घेतलंच पाहिजे. एक मिनिट बघा, मी लक्ष वेधतोय, पुन्हा सांगतोय की तुमची जागा प्रेक्षक आमच्या हृदयात आहे, त्या बॅरिकेड वरती नाही. स्पर्धा एवढी छान सजवली आहे ना की आपण तो बॅरिकेड आहे ना तो जास्तीचा हलवू नका. अजून 4 दिवस स्पर्धा खेळणार आहे ते, त्याच्यामुळे विनंती करतोय, ही मॅच संपली ना की डीजे तुम्ही नाचाल तेवढा वेळ वाजेल, तुम्ही नाचा फक्त. कारण की डीजे बाळा. ते सर बॅरिकेड हलवले जातात, पुन्हा विनंती करतोय, कारण की प्रेक्षक वर्ग आपल्यात तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. म्हणून सांगतोय, आपण बॅरिकेड्स वरती तुमची ताकद किंबहुना तिथे जास्तीचा आपण चुकीचा प्रकार करू नका. जो जल्लोष करायचा आहे तो मॅच संपल्यावर मैदानावरती करा. चाललाय बॉल ऑन साइडला, शांत संयमी. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॉल येताना पाहायला मिळाला आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र येताना पाहायला मिळाली आहे. शांतता पसरली आहे. 26 धावा धावफळकावरती. 26 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट 1 टू गो. मिस टाइम. यस, डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. एकोणीस बॉल 18 बॉल आणि 9 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 18 असताना या मॅचला बघायला खूप मजा आली असते. अठरा बॉल 9 धावांची गरज. फटका चांगला खेळला संदीप कुरमे. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद झालेत. विकेट येते. आम्हाला तुमचा डान्स बघायला आवडेल. इथे या लाल पट्टीवरती तुम्ही नाचा. तुम्हालाही बघू आणि आम्ही डायरेक्ट 24 लाईव्ह इव्हेंट वरती जगभर प्रचलित तुमचा डान्स करू. मॅच ऑन मॅच मध्ये रंगत आपण जर पाहिली आहे तर बरीचशी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. शॉट पॉइंटला खेळायचा होता पण फॉलो थ्रो मध्ये चांगले फील्ड होताना पाहायला मिळते. 26 वरती 2 आहे सध्याची परिस्थिती. आता 16 बॉल आणि 9 धावांची गरज. 16 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने थोडी झुकलेली पाहायला मिळते पण समीर चांगली बॉलिंग करतात. मी म्हणेन समीरनं मॅच अजून सोडली नाहीये.
तो सातत्यपूर्ण प्रयत्न करतोय, तो डॉट बॉल फेकतोय पण फिल्डिंग चुकतीये आणि अशा स्थितीमध्ये धावा येतात. कारण की एक एक सिंगल तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशा स्वरूपामध्ये तुम्ही धावा खर्च करताय. खर्च करू नका, धावा वाचवा, धावा थांबवा. कारण की आता 15 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. चल त्वरा करा, पुढचा बॉल पुन्हा एकदा समीर महाडिक, चांगली बॉलिंग. हो क्लीन बोल्ट यशच्या उद्ध्वस्त करण्यात आलात. श्रेयस इथे मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. तिसरी विकेट. त्या दिवशी आपण शंतनू बद्दल विचार केला होता, तो वन साइड सिरीज साठी होता. पण आज समीर महाडिककडे लक्ष दिले ना, तर पहिल्या एक मॅच मध्ये 4 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 4 विकेट, तिसऱ्या मॅच मध्ये आता पुन्हा 3 विकेट्स घेतल्यात. म्हणजे जवळजवळ 3 मॅच मध्ये 11 विकेट संपादन केल्यात समीरनं. म्हणजे असं नाहीये की प्रत्येक वेळेला बाईकचा विचार करतो, सायकल किंवा त्या ज्या आपण जर पाहिलं तर बक्षिसात पात्र आहेत, त्यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे विचार करावा लागतो. कारण की खेळ चांगला होतोय, पण क्वालिफायची मॅच इथे मात्र पराभूत झाल्यानंतर स्वप्न जे आहेत ना, ते सगळे मात्र आपण जर पाहिलं तर मागे सरताना पाहायला मिळतात. चांगला बॉल यार, खरंच खूप छान बॉलिंग केली आहे समीर महाडिक. कौतुक करेल मी तुमचं. कमिटीमध्ये असताना कामकाज तर त्यांचं चांगलंच असतं आणि शांत संयमी तो खेळाडू आहे. कर्णधार पद दरवर्षी माणगाव प्रीमियर लीग मध्ये समीर महाडिक यांचा खेळ खूप चांगलाच होतो. पण आज क्वालिफायला बॅटिंग मध्ये नाराजी केली, फटका खेळला समोरच्या दिशेला. इथे मात्र मिळते 6 धावा. या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्याच वेळेला अतिश महाडिक यांच्यामधून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज या बॅटरसाठी. मॅच मध्ये अप्रतिम खेळ पाहायला मिळत आहे. विजयाच्या आपण जर पाहिलं तर उंबारट्यावरती 14 बॉल आता इथून पुढे बाकी आहेत. 12 बॉल आहेत बाकी, माफी असावी. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. खोलातला बॉल तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आरामामध्ये चौकार गेलाय. RVS फायटर या संघानं सुपर 8 मध्ये आपली तिकीट केली आहे कन्फर्म.